किती लोकांची मानसिकता आता राहिलेली आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण सर्वांची नजर तिकडे जेवणाकडे आहे आणि ते स्वाभाविक आहे. कारण दुपारी 2 वाजतापासून तुम्ही लोक इथे आलेले आहेत आणि आता 7:45 वाजलेले आहेत. थंडी पण वाढत चाललेली आहे. त्यामुळे मी तुमचा पुन्हा अंत पाहणार नाही. मी एक 20-25 मिनिटं बोलणार होतो, परंतु अगदी 3 ते 5 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत इथे व्यक्त करतो आणि थांबतो. आणि तसंही बघा, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हा जो विषय आहे हा एवढा मोठा विषय आहे की 2.5-3 तास बोलू तरी कमी पडेल असं हे दाम्पत्य होऊन गेले. त्यामुळे एकदम धावता आढावा मी घेऊ शकत नाही. एकच मुद्दा घेतो, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एवढे पैलू आहेत की त्यावर जर प्रकाश टाकतो म्हटलं तर बराच वेळ लागतो. सर्वप्रथम मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. अगदी अल्प वयामध्ये एक चांगला दमदार माणूस इथून निघून गेला, हरिश्चंद्रजी लांजेवार. त्यांच्या स्मृतींना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि कोमल ढवळे हिचे मी प्रथमच अभिनंदन करतो. आणि आपण उपस्थित सर्व महात्मा फुले आणि सावित्रीच्या विचारांवर प्रेम करणारी मंडळी. तर एक मुद्दा असा आहे माझा की महात्मा फुले यांनी सर्वात जास्त कशाला महत्व दिलं होतं ते शिक्षणाला दिलं. आणि सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या चरित्रावर मी खूप प्रकाश टाकणार नाही, कारण माझ्यापूर्वी जे जे बोलून गेले त्या सर्वांनी महात्मा फुलेंच्या सावित्रीबाईंच्या चरित्रावर प्रकाश टाकलेला आहे. केवळ मी पुस्तकं वाचली पाहिजे या एका मुद्द्यावर 2-3 उदाहरणं घेऊन बोलतो आणि सांगतो. कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो काही कार्यक्रम अखिल भारतीय माळी महासंघ शाखा भिवापूरने इथे आयोजित केलेला किंवा दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, यामागे संतोष राऊत सर आहे, विजय लांजेवार आहे, बाकीचे पदाधिकारी आहे, चांदोले सर आहे. तर या सर्वांचा काय उद्देश आहे हा कोणी कधी लक्षात घेतला का? काय उद्देश आहे? केवळ मनोरंजन करणे हा उद्देश आहे का? इथे दुपारी वक्तृत्व स्पर्धा झाली, डान्स स्पर्धा झाली, प्रश्नमंजुषा झाली, ते आवश्यक आहे. पण मनोरंजनासोबतच प्रबोधन होणे हा या आयोजकांचा मुख्य हेतू आहे, हे लक्षात घ्या. मनोरंजन हे मानवी जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यातून आपल्या समाजातील जे पालक मंडळी आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार प्राप्त होण्यासाठी आवश्यक आहे. परंतु सोबतच आपल्या मेंदूला जे खाद्य हवं असते, वैचारिक खाद्य, ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. तर गेल्या 5-7 वर्षापासून हा कार्यक्रम मी पाहतो आहे भिवापूरमध्ये आणि इथे जास्तीत जास्त संख्येने महिला आहे, पालक मंडळी आहे, म्हणून मी थोडं पुस्तकाबद्दल बोललो आहे की आपण कधी सावित्रीबाई फुलेंचं चरित्र वाचलं का? हा जर प्रश्न मी तुम्हाला केला, कारण जिच्यासाठी आपण येतो इथे एकत्रित, जिची जयंती आपण उत्सवासारखी साजरी करतो, तिचं चरित्र आपण वाचलेलं आहे, महात्मा फुल्यांना आपण वाचलं आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ असं आपल्याला मिळते की 95% लोकांना त्याबद्दल काही देणं घेणं नाही. आपण वाचलं पाहिजे असं वाटत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे बघ. मी बाकीच्या पुस्तकाबद्दल नाही म्हणत आहे,
ते तर आपण वाचलीच पाहिजे, पण एक सुरुवात आपल्या वाचनाची जर करायची झाली, सावित्रीबाईंचे एक छोटे खाणी चरित्र वाचलंय का? किंवा आपण आता ठीक आहे थोडेफार 40च्या पार गेलेलो आहे, पण आपली जी अपत्य आहे, आपली जे मुलं आहेत, जे पुढे हा वारसा पुढे नेणार आहे, त्यांना सावित्रीबाई कळली पाहिजे, माहीत झाली पाहिजे. आणि ती केवळ भाषणातून होणार नाही, तर ती घरी पुस्तकातून झाली हे लक्षात. त्यासाठी आपण कधी पुस्तकं विकत घेतली का? त्याचा आग्रह धरला का? ग्रंथालयात गेलो का? कधी एखाद्या बुक स्टॉलवरून कोणासाठी पुस्तक घेतलं का? हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. कारण हा जो दिवस आहे हा केवळ मनोरंजनाचा नाही, चिंतनाचा आहे. आपण आपलं स्वतःचं चिंतन केलं पाहिजे की आपलं जे पाल्य आहे. आता मला सांगा, एखाद्या लहान मुलाने म्हणावं की सावित्रीबाई कोण आहे, मला काही माहित नाही, किती वाईट वाटतं आपल्याला, किती कठीण गोष्ट आहे ती. आणि हल्ली हे होत आहे कारण लहान मुलांवर जे बाकीचे संस्कार होत आहे त्याचा प्रभाव एवढा जास्त आहे की आपले जे मूळ पुरुष आहे, मूळ जे वंशज आहे, आपला जो वारसा आहे महात्मा फुले सावित्रीचा, हा त्यांना माहीतच होत नाही. आणि तो माहीत करून देणे हे आपल्या पालकांची जबाबदारी आहे की आपल्या पाल्यांना ती ओळख करून दिली. मी तुम्हाला सांगतो, सावित्रीबाई जेव्हा लग्न झालं तेव्हा शिकल्या नव्हत्या. मग लग्न झाल्यावर जेव्हा महात्मा फुले त्यांना पुस्तक वाचताना दिसतात, महात्मा फुले जेव्हा दिव्याच्या त्या अंधारामध्ये थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन पुस्तक वाचताना दिसतात, तेव्हा सावित्रीबाई म्हणतात, शेठजी तुम्ही काय वाचत आहे, मलाही थोडं सांगा ना. मग शेठजी म्हणतात, सावित्री तुला वाचायची आवड आहे का? तर हो. आणि मग कालांतराने त्या वाचायला लागतात. म्हणजे थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक इंग्लंडमध्ये लिहिलं गेलं आणि फ्रेंच मध्ये जी राज्यक्रांती झाली त्याचं समर्थन करणारं ते पुस्तक होतं. आणि त्या पुस्तकामध्ये मानवी हक्क आणि अधिकार होते, शूद्र अतिशूद्रांचे अधिकार होते, जे महात्मा फुलेंनी अभ्यासले होते. तर हे पुस्तकांचे संस्कार झाले होते. आज मोबाईल आलेला आहे, इंटरनेट आलेला आहे, टीव्ही आलेली आहे, मुलांची दृष्टी अशी वेगवेगळ्या गोष्टींवर जात आहे. मला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. आणि त्या सगळ्यांमध्ये त्यांची एकाग्रता भंग पावलेली आणि संभ्रम तयार झाला आहे, नेमकं आपण काय घ्यावं. मग पालकांनी अशा वेळेस त्यांना वाचनाकडे वळवलं. सावित्रीबाईच्या वर्गामध्ये एक मुलगी असते, मुक्ता साळवे नावाची, आणि तिने एक निबंध लिहिलेला असतो, महार मांगांच्या दुःखाविषयीचा निबंध. आणि त्या निबंधामध्ये तिने प्रश्न विचारलेले असतात व्यवस्थेला की हे देवा, ब्राह्मण म्हणतात की तुमचा धर्म नाही, तर मग नेमका आमचा धर्म कोणता? वेद वाचण्याचे अधिकार आम्हाला नाही आहे, तर मग नेमकं आम्ही काय वाचावं? अशा पद्धतीने प्रश्न करणारी मुक्ता साळवे तिचा निबंध पुण्यामधल्या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये, पुणे ऑब्झर्वर नावाच्या वृत्तपत्रामध्ये इंग्रजी त्याचा अनुवाद झालेला छापून येतो आणि तो त्याचा नंबर येतो. आणि मग त्या तिथल्या जो इंग्रज अधिकारी असतो त्याच्या हस्ते त्या पोरीचा सत्कार होतो. पण सत्कार होताना जेव्हा तिला बक्षीस दिलं जाते त्यावेळेस जे नाणं असते, म्हणजे आपण पैसे म्हणू, तर ते बक्षीस ती मुलगी घेत नाही. ती मुलगी बक्षीस घेत नाही. ती मुलगी असा प्रश्न करते की मला हे पैसे नको, मला पुस्तक पाहिजे आणि माझ्या शाळेत मला एक ग्रंथालय पाहिजे. आणि लगेच तिची ती डिमांड पूर्ण होते आणि त्या शाळेमध्ये पुस्तकालय निर्माण होते. आज आपल्या मुलांना सीबीएसई मध्ये टाकला आहे, कॉन्व्हेंट पद्धतीत टाकलेला आहे, काही हरकत नाही, ती काळाची गरज आहे. परंतु इंग्रजी शिकता शिकता सावित्रीबाईचं मराठीतलं पुस्तक वाचण्याची पण सवय लावण्याची जबाबदारी कोणाची आहे? आईची आहे, वडिलांची आहे. आणि असं जर आपण नाही करू तर त्यांना कधी कळेल महात्मा फुले आणि सावित्रीबाई.
हरी नरकेंचं पुस्तक आहे, माधव माळीचं आहे, अरविंद माळीचं आहे. अनेक मोठमोठ्या लोकांनी सावित्रीबाईचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या लोकांचं चरित्र वाचायला कोणाला दिलं पाहिजे हे लक्षात घ्या. मला माहिती आहे वेळ झालेला आहे, एक दोन उदाहरण घेऊन सांगतो. आता बराचसा चरित्रात्मक भाग झाला तो टाळून मी काहीतरी वेगळे उदाहरण देतो. महात्मा फुले मरताना मरण्यापूर्वी सांगून गेले, हे लक्षात घ्या माझं विधान. सत्यशोधक समाजाच्या लोकांना सांगून गेले, कार्यकर्त्यांना, की माझा जो मुलगा आहे म्हणे यशवंत, हा जर पुढे शिकला नाही, मॅट्रिक झाला नाही किंवा उच्च शिक्षण घेतलं नाही किंवा याने बरोबर कारभार सांभाळला नाही तर माझ्या संपत्तीतून याला काहीही न देता केवळ थोडंफार 10% 15% त्याला संपत्ती द्यावी आणि इतर सर्व संपत्ती सत्यशोधक समाजाच्या नावाने दान करावी. किती मोठं विधान आहे. आज कोणता बाप असं म्हणतो, पोरगा दारू पीत असेल तरी बाप म्हणतो मरताना हे सर्व माझ्या पोराचं आहे, तो सांभाळेल. पण फुले काय म्हणतात, कशाला महत्व दिलं फुल्यांनी? पुस्तकाला महत्व दिलं, शिक्षणाला महत्व दिलं आणि त्यांनी म्हटलं जर हा शिकला नाही, मी मेल्यावर हा जर शिकला नाही, त्याने जर वाचन केलं नाही तर माझ्या संपत्तीमधून त्याला हद्दपार करू नका. एवढं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या चरित्रात. किती लक्ष आणि किती महत्व दिलं वाचनाला, पुस्तकाला, शिक्षणाला, हे लक्षात घ्या. एक पुन्हा एक प्रसंग सांगतो. सावित्रीबाईची जी सून आहे म्हणजे यशवंतची बायको लक्ष्मीबाई, ही हिच्याकडचे लोक येणार असतात त्यांच्याकडे. म्हणजे महात्मा फुलेंचे व्याही म्हणू आपण किंवा विहीन म्हणू किंवा त्यांच्याकडले लोक यांच्या घरी येणार असतात सहज पोरीला भेटायला. तेव्हा महात्मा फुले त्यांना कळवतात, आपल्या व्याहाला आणि विहीनला आणि तिकडच्या लोकांना, की सध्या माझ्या घरी येऊ नका. माझी सूनबाई लक्ष्मीबाई यशवंतची बायको ही अभ्यास करत आहे, ही वाचन करत आहे, तिला जरा मला घडवायचं आहे, तिची आता परीक्षा आहे. तुम्ही जर आले तर तिच्या अभ्यासात व्यत्यय पडेल. म्हणून जर महत्वाचं काम नसेल तर जरा काही दिवसाने या. हे बघा, हे धाडस. म्हणजे मुलालाही शिकवलं, शेकडो पोरं शिकवली आणि आपल्या सुनेलाही शिकवलं. हे जे विचार होते त्यांनी पुस्तकाला जे महत्व दिलं, ज्ञानाला जे महत्व दिलं. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी कावर म्हणतात. एक वेळचं जेवण कमी करा परंतु पुस्तक घ्या. आणि इज्जत प्यारी म्हणजे काय? इज्जत कशाने समजते आपल्याला? आपला स्वाभिमान, आपला आत्मसन्मान हा वाचनाने, ज्ञानाने कळत असतो आपण. आणि म्हणून आपण आपल्या पुरांना संस्कार दिले पाहिजे. कारण सावित्रीबाई फुले या केवळ क्रांती ज्योती नव्हत्या, त्या ज्ञानाचं एक स्वतंत्र विद्यापीठ होतं. ती ज्ञान ज्योती होती, ती क्रांती ज्योती होती. सावित्री आई ही ज्ञानासोबतच संस्काराची देवी होती. तिने ज्ञान तर दिलं पण लोकांना संस्कार दिले. हल्ली बघा आपले मुलं आपल्याला ऐकत नाही. म्हणजे कधी कधी असं वाटतंय की पालक आपल्या पाल्यांना नियंत्रित करत आहे की पाल्य आपल्या पालकांना नियंत्रित करत. म्हणजे नेमकं कोण कोणाला कंट्रोल करत आहे हे लक्षात घ्या. आपले पोरं हळूहळू आपल्या हाताच्या बाहेर चालले आहे आणि हे आपल्याला दिसते, कळते की मोबाईलची वारंवार सवय चांगली नाही. परंतु आपण त्याच्या हातून मोबाईल घ्यायला विचार करतो. कारण तो असं म्हणतो मी जेवणार नाही, मोबाईल दिला तर एक पोळी जास्त जेवतो. मग आपल्याला असं वाटते तो जेवला पाहिजे, मग घे, ठीक आहे, बघून घे. मोबाईल हा जो साक्षात्कार विज्ञानाने केलेला आहे याला आपला विरोध नाहीये, पण त्यावर नेमकं मुलांनी काय पाहावं हे ठरवण्याचं कार्य आपण केलं पाहिजे. आणि म्हणून महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंची जर जयंती आपल्याला साजरी करायची असेल तर आपल्याला त्यांच्या विचारांवर प्रत्यक्षात काम करावं लागेल. केवळ दरवर्षी आपली जयंती साजरी करणे, एकत्र येणे, जेवण करणे, मनोरंजन करणे हा आपला हेतू
असावा नको. आणि सावित्रीबाईचं चरित्र घ्या. पुढे आता 14 जानेवारी आहे, तीळ संक्रांत आहे. आमच्या उमरेडला आम्ही तो पायंडा आता काढलेला आहे की वाण वाटताना केवळ वाण नाही वाटायचं, तर वाणासोबत एक पुस्तक द्यायचं, जेणेकरून ती बाई ते पुस्तक घेऊन घरी जाईल. ती बाई नाही वाचणार, कदाचित तिच्या वयामुळे आता तिला वाचण्याची सवय राहणार नाही, पण तिच्या घरी जे लहान लहान पोरं आहेत ते पुस्तकं वाचन करतील. हा जो एक चांगला उपक्रम तिकडे आम्ही उमरेडला सुरू केला आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तिळगुळाच्या माध्यमातून, कारण सावित्रीबाईने तिळगुळाचा समारंभाची सुरुवात केली बघा. तर तेव्हा तिळगुळाचा समारंभाची सुरुवात का बरं केली? तोंड गोड करायचा उद्देश नव्हता. तेव्हा महिलांना संघटित करणे, त्यांना संघर्ष शिकवणे, त्यांना त्यांचे हक्क काय आहे ते माहीत करून देणे आणि त्यांना सन्मानित करणे आणि त्यांना विचारांचं तिळगुळ देणे. हे लक्षात घ्या, आपणही आपल्याला तो वारसा जपायचा आहे. म्हणजे ग्रंथाशिवाय, ज्ञानाशिवाय, ज्याला आपण म्हणतो नॉलेज इज पॉवर, नॉलेज जर नसेल तर तुमचे पाल्य पुढे भविष्य अंधारमय आहे. आता नॉलेजमुळे संतोष राऊत सरांचा मुलगा MBBS झाला, इथे बसलेली कोमल क्लास 1 ऑफिसर झालेली आहे. यांना आयुष्यात आता मरण नाही, त्यांचे कुटुंब सुखी झालेले आहे. पण आपल्या पोरांना जर आपण पुस्तक हाती दिलं नाही तर उद्या शेळ्या मेंढ्या राखायला त्यांना पाठवावं लागेल. हे अतिशय खेदाने म्हणावं लागते. आणि हल्ली स्पर्धा आता वाढत चाललेली आहे, प्रचंड स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत आपल्या पोराचा टिकाव धरण्यासाठी आपल्याला आपल्या पोरांना पुस्तकाकडे वळवावं लागेल. तर 2-3 मिनिटं बोलणार होतो, माझं लागलं, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आपण सर्वांनी मला अतिशय संयमाने शांततेने ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे. आयोजकांनी मला इथे बोलावलं, सन्मान दिला, आदर दिला आणि माझ्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी मी त्यांचाही ऋणी आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. जेवढे लोकांचा सत्कार झाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुनश्च आपली भेट होईल. विस्ताराने मला या विषयावर बोलता येईल पुढे, तर वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे मी थोडा आटोपशीर घेतलं, एकच मुद्दा घेतला. तर पुन्हा मी धन्यवाद देतो आणि नारा आपण लावूया आणि मग मी थांबतो. जय ज्योती म्हटल्यावर तुम्ही मोठ्याने जय क्रांती 3 वेळा म्हणायचं आहे. जय ज्योती.